मी बऱ्याच जणांकडनं ऐकले की आळू वड्या खायला तर खूप आवडतात, पण खाल्ल्याच्या नंतर गळा खाजवतो, असं गळ्याला इरिटेट फील व्हायला लागतं. मग तशा वेळेस काय करायचं की आळूच्या पाण्याला जे देठ येतं ना, ते तेवढं देठ काढून टाकायचं, वॉश करायचं, साईडला ठेवायची ती पानं. 1 कप इथे मी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये टाकले मीठ, हळद, 2 चमचे तीळ आणि गळा खाजवतो म्हणतात त्यांनी हे नीट ऐका. मेन इन्ग्रेडियंट आहे हा चिंच. चिंचेचं पाणी करून त्याच्यात घालायचं. 10 मिनटापूर्वीच मी चिंच पाण्यात भिजत घातली होती आणि चिंचेचं पाणी त्यात घालायचं. आणि नंतर आपली पानं जी आपण वॉश करून ठेवली होती त्याला एक एक लेअर करून आपण बेसन लावून घेणार आहोत. एक लेअर लावायचा, दुसरं पान, मग तिसरं पान, चौथं पान असं लावून घ्यायचं आणि त्याचा रोल करायचा आणि त्याला 10 ते 12 मिनटं आपल्याला छानपैकी स्टीम करून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटामध्ये हे व्यवस्थित कुक होतात. स्टीम झालेले हे पानं बाजूला काढून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित रूम टेम्परेचरवरतीच त्याला गार होऊ द्यायचं. थंड झालेली ही पानं नंतर त्याला आपण व्यवस्थित कट करायची, असे रोल्स त्याचे कट करून घ्यायचे आणि त्याला शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा. एकदम कुरकुरीत अशी खूप छान अशी ही दोन्ही साईडने आपल्याला त्याला गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.